जय शिवराय शेतकरी मित्रांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवर सुद्धा कर्ज व्याज परतावा योजना राबवली जाते आणि या माध्यमातून शेतकरी बरेच जण हे ट्रॅक्टर घेत असतात आणि त्याबद्दलची आपल्याला महत्त्वाची अपडेट माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची आहे। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील जे बेरोजगार तरुण असतात या तरुणांना रोजगार करता यावा म्हणून बिनव्याजी कर्ज दिलं जातं आणि हे कर्ज 15 लाख रुपयापर्यंत तुम्ही मिळवायचं आणि त्यावर जे काही व्याज लागेल 12% पर्यंत ते व्याज आपल्याला महामंडळाच्या माध्यमातून परत मिळत असतं। त्यामध्ये तुमचा व्यवसाय कोणताही असो, किराणा दुकान असो, कटलरी असो, मशिनरी असो, हॉटेल असो, सेवा व्यवसाय असो किंवा विक्रीचा व्यवसाय असो, थोडक्यात कोणताही व्यवसाय असला तर त्या व्यवसायासाठी 15 लाख रुपयापर्यंत 12% व्याज हे आपल्याला महामंडळाच्या माध्यमातून परत मिळत असतं आणि यासाठी बरेच तरुण या कर्ज योजनेच्या माध्यमातून आपला स्वतःचा व्यवसाय थाटून बसलेले। तुम्ही जर महामंडळाची वेबसाईट ओपन करून बघितली तर त्यावर यासाठी जाहिरातीसाठी एक पोर्टलसुद्धा त्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यावर बरेच जण आपला व्यवसाय असेल त्याची जाहिरात टाकत असतात आणि बऱ्याच जणांनी या योजनेचा लाभसुद्धा घेऊन आपला एक स्वतःचा स्वयंरोजगार उभा केलेला आहे। आणि तसंच या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून जे शेतकरी ट्रॅक्टर घेत असतात अशा शेतकऱ्यांना सुद्धा 15 लाख रुपयापर्यंतचा व्याज परतावा मिळत असतो। मात्र सध्या ट्रॅक्टरसाठी LOI जनरेट होणं किंवा LOIला मंजुरी मिळणं सध्या हे महामंडळाकडून बंद केलं आहे। मात्र यामध्ये होतंय काय की जे काही बरेच ऑनलाईन करणारे असतात हे या ट्रॅक्टर धारकांना सांगतात की मी ऑनलाईन करून देतो, तुम्हाला मंजूर करून देतो आणि मग त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळल्या जातात। मात्र अशी कोणाची फसवणूक होऊ नये म्हणून हे सांगण्याचा प्रयत्न आहे की महामंडळाच्या माध्यमातून सध्या ट्रॅक्टरवर LOI मंजुरी देणं बंद आहे। हे ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस आपल्या या चॅनलच्या माध्यमातून त्याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला देण्यात येईल। कारण होतंय काय की अशा माध्यमातून बरेच शेतकरी हे फसले जातात, त्यांची फसवणूक होते, पैसे घेतले जातात आणि मग होईल जाईल भेटल असं काहीतरी उत्तर देऊन त्यांची टाळाटाळ केले जाते। त्यामुळे असं कोणीही या फसवणुकीला बळी पडायचं नाही। मात्र ज्यांना इतर कोणत्याही व्यवसायासाठी या माध्यमातून जर कर्ज मिळवायचं असेल तर त्यांच्यासाठी सध्या महामंडळाच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा चालू आहे। जर तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही लवकरात लवकर करून या व्याज परतावा योजनेच्या माध्यमातून आपण याचा व्याज परतावा मिळवायचा आणि एक स्वतःचा व्यवसाय उभा करायचा। अशी ही महत्त्वाची अपडेट माहिती होती। तुम्हाला माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना ही माहिती शेअर करा। धन्यवाद।